तर प्रश्न आहे आणि आता त्याच्यात जे कल हाती येत आहेत त्यात भाजपची प्रतीक्षा संपताना पाहायला मिळते। पुन्हा एकदा भाजपचा मुख्यमंत्री तिथे विराजमान होईल। नेमकी काय समीकरणं आहेत? गेल्या काही वर्षामध्ये भाजपने जो प्रचार केलेला आहे, जो छुपा प्रचार झाल्याचं देखील पाहायला मिळालं अगेन्स्ट अरविंद केजरीवाल, कसं बघता याकडे? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भाजपचं दिल्लीमध्ये एक 32 ते 40% मतदान हे फिक्स आहे, म्हणजे तो बेस आहे भाजपचा आणि त्याच्यावर लोकसभा निवडणुकीत मोठा स्विंग होतो आणि ते 50%च्या वर जातं आणि विधानसभा निवडणुकीत तो कमी होतो। केजरीवालांच्या ज्या समाज जे वेलफेअर स्कीम्स आहेत, बिजली, पाणी, ट्रान्सपोर्ट, मोहल्ला क्लिनिक आणि इतर जे त्यांनी हे केलेले आहेत, गरीब वंचित उपेक्षितांना जे सवलती दिलेल्या आहेत त्याचा फायदा त्यांना आतापर्यंत 3 निवडणुकांमध्ये मिळताना दिसला, विशेषतः शेवटच्या 2015 आणि 2015 आणि 2020 मध्ये। तर भारतीय जनता पक्षाने यावेळी मोठ्या ताकदीनं पूर्ण मोर्चेबांधणी केली होती आणि त्याचं फळ मिळताना दिसतंय। देशातल्या कानाकोपऱ्यातल्या सगळ्या नेत्यांना त्यांनी दिल्लीत, कारण दिल्लीत सर्व प्रकारचे देशातले लोक राहतात, तर त्या सगळ्यांना टॅप करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं प्रत्येक केंद्रीय मंत्र्यापासून सामान्य कार्यकर्त्यापर्यंत सर्व दिल्लीत दाखल झाले होते आणि त्यांनी आपल्या आपापल्या राज्याच्या लोकांना बरोबर व्यवस्थित टॅप केलं। आता मराठी लोकांना देखील जे 55,000 मतदार आहेत त्याचा बरोबर त्यांनी सगळ्यांना गाठण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना भारतीय जनता पक्षाकडे झुकवण्याचा प्रयत्न केला। सावके सर, पण यात मुख्यतः एक तुम्ही जर सुरुवातीला म्हणालात की ज्या स्वरूपाच्या लोकांसाठीच्या म्हणून योजना चालवल्या गेल्या त्यामध्ये रेवडी कल्चर कोणी आणलं या देशामध्ये, तर त्याचा मुख्य प्रवर्तक हा केजरीवाल सरकार आहे असं म्हणायला काही हरकत नाही। हे अगोदर साऊथमध्ये अनेक आले, पण म्हणजे उत्तर भारतामध्ये हे कल्चर कोणी आणलं? तमिळनाडूमध्ये टीव्ही पासून सायकल्स पासून बरंच काही वाटलं गेलं, पण अगदी फ्रीमध्ये सगळं वाटायचं हे नॉर्थ इंडियामध्ये कल्चर आणणारे केजरीवाल होते। मग हे रेवडी कल्चर जे आहे ते नाकारलं गेलं असं म्हणायचं का या ठिकाणी दिल्लीमध्ये? कल्चरवर सरशी भाजपनं केली असं म्हणावं लागेल, कारण भाजपनं त्याच्यापेक्षा जास्त आश्वासनं दिलेली आहेत। या निवडणुकीत सत्तेत आल्यानंतर आम्ही 2500 रुपये देऊ महिलांना आणि 500 रुपयात सिलेंडर देऊ आणि वीज आणि पाण्याबद्दल जे आम आदमी पार्टीनं ज्या सवलती दिल्या होत्या त्या आम्ही कायम ठेवू, अशा सगळ्या रेवडी कल्चरवर एक प्रकारे अजून एक टॉपअप केल्यासारखं चित्र निर्माण केलेलं भारतीय जनता पक्षानं आणि त्यांचा जो 35 ते 40%चा जो बेस आहे तो त्यांनी कन्सॉलिडेट केला, त्याच्यावर ते त्यांनी झेप घेतलेली आहे। आणि मागच्या 2 निवडणुकांचा जर लक्षात घेतलं तर 54% मते मिळाली होती 2015 मध्ये आणि ती कमी झाली काहीशी आणि भारतीय जनता पक्षाची 32% वरून 38% वर टक्केवारी गेली होती। तर तिथं नेहमीच भारतीय जनता पक्षाला स्कोप होता, जो काँग्रेसच्या काळात म्हणजे 1998 पासून 2013 पर्यंत तो भारतीय जनता पक्षाला साधता आला नाही, कारण तेवढं नेतृत्व किंवा अशी पूर्ण मोर्चेबांधणी करून निवडणूक जिंकण्याची रणनीती भारतीय जनता पक्षाकडे त्यावेळी नव्हती। पण पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्या आगमनानंतर दिल्लीत 2 अपयशानंतर आता तिसऱ्यांदा भाजप मुसंडी मारताना सावके सर, थोडंसं थांबवतो। एक संजय राऊतांची प्रतिक्रिया येते दिल्ली